तर नमस्कार पब्लिक, आज होता आपल्या चॅलेंजचा 22वा दिवस. मग काय सकाळी उठल्या आपल्याला इकडल्या बोळीमध्ये बेसमेंट करून घ्यायचं होतं. आणि हे आपलं बेसमेंट करतानाचा अवतार. मग काय हे काम उरकलं आणि आपल्याला जायचं होतं आता मित्राच्या कुत्रीला घेऊन मीटिंगला. मग मीटिंगला जायचं म्हणलं तर आम्ही काय निघालो ऑटो करून. जाता जाता आम्हाला वाटेत एक भेटले मामा. आमच्या कुत्रीला बघून खूपच भेटतो, तेव्हा कसे बसलेत बघा. मग काय तिथून पुढे गेलो आणि वडापाव घेतली खायला. जाता जाता म्हणलं काय ते खायला लागते ना, मग घेतली आणि निघालो. बघा कुत्री पण कशी बसली होती. मग काय वाटेत गेलो तर काही त्या कुत्रीला आली ती शी. मग ती खूपच आरडाओरडा करत होती. मग काय ऑटो थांबवला आणि तिला फिरवलं जरा. म्हणलं इथंच करू द्या, नाही तर ऑटोत करायची. तिची शी वगैरे झाली काय मग निघालो आम्ही परत तसंच. मग काय जाता जाता आम्हाला लागला गेट लागलाय म्हणल्यानंतर मग काय तिथं पण गेला टाइमपास थोडासा आम्ही. तिथून पुढे आलो तर हे बघा रस्ता तर खूपच घाण होता बघा, खूपच आदळत होता ऑटोमध्ये तर. हे रस्ता तर खूपच घाण होता, पण आम्हाला पुढे दिसली एक मावशी. त्यांना स्कूटी तर चालवायची होती पण जमत काय नव्हती. काय थोडं थांबत जात होत्या. मग म्हणलं आम्ही काय बाबा लांबून चला, म्हणलं मावशी आपल्याला पण धडकायच्या. ऐसा मत करो मेरी जान. अच्छा. फायनली 1-1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो त्या ठिकाणी जिथे की आपल्याला या कुत्रीची मीटिंग करायची होती. तर पुढे बघा. मग काय तिथलं काम उरकून आपण निघालो लिलीला आपलं ऑटोमध्ये टाकून. थोडंसं पुढे आलो तर काय आपल्या ऑटोतलं डिझेल पण संपत आलं. तर मग मला टाकून घ्या इथंच. डिझेल वगैरे टाकून झालं की निघालो तर इथं पुढे आल्यासारखं डबल आम्हाला गेट लागला. खायला का म्हणलं हे आपल्याच नशिबी आले का काय. कसं तरी गेट वगैरे निघाला तर पुढे दिसला आम्हाला साप. रस्त्यावरती जाताना 2-4 माणसं थांबली होते गाडी उभा करून. खूपच मोठा होता, ते काय आपल्या कॅमेऱ्यात काहीच झालं नाही तेवढा. मग काय गेलं तर जाऊ द्या म्हणलं आणि आलो पुढे येऊन एका ठिकाणी थांबलो चहा प्यायला. फायनली घरी सुद्धा पोहोचलो. घरी पोहोचायला आम्हाला वाजले होते 10. तर पब्लिक आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.